तर आज आपण तांदळाचे पापड्या बनवणार आहोत. तर मी इथे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ 1 किलो घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. तर मी इथे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि झाकून ठेवलेले आहेत. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने भिजले आहेत. आता याचे पाणी काढून घ्यायचे आहे आपल्याला आणि अजून 2 पाण्याने स्वच्छ धुवून त्याला पुन्हा पाणी टाकून परत भिजत ठेवायचे आहेत. आता नंतर तिसऱ्या वेळेस त्याला सर्व पाणी काढून व्यवस्थित पुन्हा स्वच्छ धुवायचे आहे 2-3 पाण्याने आणि एका चाळणीमध्ये तांदूळ काढून घ्यायचे आहे. चाळणीमध्ये यासाठी तांदूळ काढून घ्यायचे की म्हणजे आपल्याला ते पूर्ण पाणी नितळून जाईल. तर मी इथे चाळणीमध्ये तांदूळ काढून घेत आहे, तुम्ही पाहू शकता. तर पूर्ण पाणी नितळून झालेले आहे. तर आता मी ते घरातच कॉटनचा कपडा अंथरलेला आहे आणि त्यावरती तांदूळ सुकायला ठेवलेले आहे. पंख्याच्या हवेखाली सुकून घ्यायचे आहे तांदूळ. तर अशा पद्धतीने तांदूळ सुकून घ्यायचे आहेत. आता हे तांदूळ आपण मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घेणार आहोत, पीठ करून घेणार आहोत त्याचे. आता मी मिक्सरच्या सहाय्याने संपूर्ण तांदूळचे पीठ करून घेतले आहे आणि चाळूनही घेतले आहेत. पूर्ण पीठ चाळून घ्यायचं आहे, डायरेक्ट असं नाही घ्यायचं. आता एक पातेलं भरून आपलं पीठ आहे ना, तर त्याप्रमाणेच आपण पाण्याचे प्रमाण घेणार आहोत. तर आता हे पिठाचं मला बॅटर तयार करायचं आहे. तर जेवढे पीठ आहे ना तेवढेच पातेलं मी पाणी घेणार आहे आणि बॅटर तयार करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता आपले बॅटर तयार झालेले आहे. आता त्याच पिठाच्या पातेलं आहे ना त्याच मापाने आपल्याला अजून 4 पातेलं पाणी आपण या टोपामध्ये ओतून घेणार आहोत. म्हणजे हे 4 पातेले आणि ते 1 असं 5 पातेले पाणी लागलेलं आहे आपल्याला. तर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा पापरखार टाकून घेऊयात आपण. आता पाणी उकळण्यासाठी ठेवूया. पाणी आपले चांगले गरम झालेले आहे, त्याला उकळी आलेली आहे. तर आता त्यामध्ये आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ना तांदळाच्या पिठाचे ते टाकून घेऊयात. टाकण्याच्या अगोदर त्याला व्यवस्थित हलवून घेऊयात, कारण पीठ खाली जाऊन बसतं ना, त्यामुळे व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. आता एका हाताने पळीने व्यवस्थित ते मिक्स करायचे आणि एका हाताने हळूहळू बॅटर टाकायचे आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यावरती झाकण ठेवूयात आता आपण. पाच मिनिटांनी झाकण काढून पुन्हा ते व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. कारण 5-5 मिनिटाला आपल्याला झाकण काढून व्यवस्थित हलवून का घ्यायचं आहे, कारण खाली लागू शकतं ते पीठ. असंच पीठ शिजेपर्यंत आपल्याला करायचे आहे. आता आपले पीठ शिजलेले आहे. तर आपण यामध्ये आता तीळ टाकून घेतोय. तुम्हाला जर जिरे आणि तीळ टाकायचे असेल ना तर पीठ शिजल्यानंतर टाका. अगोदर टाकलात तर त्या पिठाचा कलर बदलतो. तर आपले पीठ शिजून झालेलं आहे. तर आपण आता पापड्या करायला घेऊयात. तर मी ते एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे, तो ओला करून घेतला आहे आणि अंथरलेला आहे. तर त्याच्यावरती आपण पापड्या करून घेणार आहोत. कॉटनचा कपडा टाकल्यानंतर पापड्या व्यवस्थित निघल्या जातात. तर अशा पद्धतीने आपण आता पापड्या टाकून घेऊयात सगळ्या. पीठ गरम आहे तोपर्यंतच पापड्या करून घ्या. पीठ थंड झाल्यानंतर पापड्या व्यवस्थित येत नाहीत आणि पापड्या जरा जाडसरच करायच्या, कारण त्या थंड झाल्यानंतर म्हणजे सुकल्यानंतर त्या खूप पातळ होतात आणि मग ते तुकडे होतात, त्याचे व्यवस्थित निघले जात नाही. तर तुम्ही पाहू शकता आपल्या सर्व पापड्या टाकून झालेल्या आहेत, बनवून झालेल्या आहेत. तर आपण असेच सुकण्यासाठी ठेवणार आहोत. तर आता पापड्या आपल्या सुकलेल्या आहेत. आता त्या कशा काढायच्या ही मी तुम्हाला एक पद्धत सांगते, कारण अशाच काढायला गेल्यानंतर त्याचे तुकडे होणार, निघणार नाही. तर आपण कपड्याची दुसरी बाजू पलटी करायची आणि त्यावरती पाणी शिंपडायचं. पाणी शिंपडल्यामुळे ती पापडी थोडीशी ओलसर होते आणि कपडा थोडा सोडते बाजूला, मग ती पापडी व्यवस्थित निघते. मग आपल्या पापड्यांचे तुकडे होत नाहीत.
तर आपण पाणी टाकूया आणि 5 मिनिटासाठी तसंच सोडून देऊयात. तर आता मी तुम्हाला दाखवते पापड्या कशा निघतात ते. बघा तुम्ही, पूर्ण अख्खीच्या अख्खी पापडी निघली आहे, अजिबात तुकडे झालेले नाही आहेत. तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण पापड्या काढून घेऊयात. संपूर्ण पापड्या काढून झालेल्या आहेत. आता या पापड्यांना आपल्याला 2 दिवस उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत चांगल्या, कारण आपल्याला वर्षभर टिकवायच्या आहेत. तर मी ते उन्हात सुकवायलाच ठेवणार आहे 2 दिवस. तर 2 दिवसाचं ऊन दिल्यानंतर आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता, खूप छान तयार झालेल्या आहेत पापड्या. आपण केल्या तेव्हा किती जाड होत्या ना, आता बघा सुकल्यानंतर किती पातळ झालेल्या आहेत. तर आपण तळून बघूयात. तर तुम्ही पाहू शकता, तळल्यानंतर ती पापडी अगदी डबल फुलत आहे. खूप छान पापड्या झालेल्या आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्कीच करा आणि ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. धन्यवाद.